नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी कशा प्रकारे जिंकले जातात, नक्की काय काय होतंय, कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतोय आणि या सौदामिनीची जी काही लायकी काढलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे। हे सगळं आपण शांतपणे अगदी कशा पद्धतीने हे सगळं जे काय आहे आणि त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर आणणार आहोत। तर अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने राऊंड जिंकतात, त्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यावर सुद्धा त्यांची बाजू जजेसनी कशा पद्धतीने घेतलेली आहे ते सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आता जेव्हा घडत आहेत तेव्हा सौदामिनीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं आहे। तिची लायकी काय आहे ते तर आपल्याला चांगलंच माहिती आहे। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्णव आणि ईश्वरी जजेस तिथे येतात आणि आता निकाल जाहीर होतो। निकालामध्ये सांगितलं जातं की या राऊंडचा विजेते आहेत ते म्हणजे सात्विक फॅशन। आकाश अर्णवला मिठी मारतो, ईश्वरी सुद्धा खुश झालेली असते। फायनली हा राऊंड अर्णव जिंकलेला असतो। खरं तर एवढी मोठी संकट आलेली असतात, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण त्या सगळ्यावरती मार्ग काढत सुद्धा अर्णव आणि ईश्वरी जिंकलेले आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मात्र अचानक बेलसरे तिथे येतो आणि तो म्हणू लागतो की थांबा थांबा थांबा, मिसअंडरस्टँडिंग झाले। हा राऊंड जिंकलेले सात्विक फॅशन यांनी जिंकलाच नाहीये, हा राऊंड दुसरंच कोणीतरी जिंकला असं तो जाहीर करतो। तेव्हा मात्र तो तिथे सगळ्यांच्या समोर सांगतो की आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत। कारण प्रत्येक वेळेस काही ना काही अडथळा आपल्यामध्ये येतोय आणि तो अडथळा आपल्याला पास करावाच लागतोय, फेस करावाच लागतोय। हे सगळं काय होतंय हा एकच प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि त्याच वेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी विचार करू लागतात की प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी आपण फेस करतोय, नक्की काय आहे या सगळ्याचा अर्थ, हा प्रश्न आता उभा राहिलेला असतो। तर इकडे आता मामा म्हणतो की आता याच्यामध्ये काय, तर हा मुद्दाम करतोय असं इकडे आता शिर्के सुद्धा सांगू लागतात। तेव्हा मात्र जाणून बुजून अर्णव आपल्या सात्विक फॅशनला अडकवण्यासाठी हा माणूस हे सगळं करतोय हे लक्षात आलेलं आहे। त्यावेळेस मात्र आता सगळेजण पाहत आहेत, अर्णव आणि ईश्वरीवरती ऑब्जेक्शन घेतलं गेलेलं आहे। मग बेलसरे तिथे येतात आणि सांगू लागतात की सात्विक फॅशनला मी या राऊंडमधून डिस्क्वालिफाय करत आहे। मग आता डिस्क्वालिफाय करण्याचं कारण काय, तर सात्विक फॅशनला हे डिझाईन पूर्ण करण्यासाठी, हा राऊंड पूर्ण करण्यासाठी 2 तास 25 सेकंद लागलेत, म्हणजे त्यांनी 25 सेकंद एक्स्ट्रा वापरलेले आहेत। आता मात्र सगळेजण तिथं असतात, जजेस तिथे येतात आणि म्हणतात तुम्ही आमच्या निर्णयावर ऑब्जेक्शन घेत आहात। तेव्हा तो म्हणतो की मी चुकीचं काय बोलतोय, जे खरं आहे तेच बोलतोय। मग तुम्ही क्राफ्टसेलवाल्यांचं पाहिलं का, त्यांना किती वेळ लागलाय, आम्ही टॅली केलं नसेल असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही सात्विक फॅशनचा टायमिंग बघितला आणि लगेच इथं आला आणि आमच्या निर्णयावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। तेव्हा तो म्हणतो जे खरं आहे ते सांगत आहे। मग मात्र जजेस सांगू लागतात की हे बघा, कसं आहे माहितीये का, तुम्ही जे काय बोलताय ना त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का ते बघा। कारण त्यांना 2 तास 35 सेकंद हे डिझाईन पूर्ण करण्यासाठी लागलेले आहेत, म्हणजे सात्विक फॅशनपेक्षा त्यांना हे डिझाईन पूर्ण करायला 10 सेकंद जास्त राहिलेले आहेत। आणि सात्विक फॅशन आता पाहिलेले आम्ही सगळ्यांनी, त्यांचा किती वेळ वाया गेला होता, काय काय गोंधळ झालेले आहेत, हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात सुद्धा आलेल्या आहेत, तरीही तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे तर्कवितर्क काढत आहात आणि या सगळ्या गोष्टी करत आहात, त्यामुळं लक्षात येईलच तुम्ही काय गोंधळ घातलाय। त्यामुळं आत्ताच आम्ही इथं जाहीर करतोय की हा राऊंड सात्विक फॅशन जिंकलेला आहे। आता मात्र शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते, कारण इकडे सौदामिनीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं। तिला कळायचं बंद झालंय की हे सगळं काय होऊन बसलंय, आपण काय करतोय आणि काय होऊन बसलंय, हा गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो। काहीही झालं तरीही या सगळ्यामधून मार्ग काढत तर पुढे जावं लागणारच असतं। तेव्हा मात्र इकडे अंजली, मामा सगळेजण जोर जरा टाळ्या वाजवू लागतात, कारण फायनली सात्विक फॅशन जिंकलेलं असतं आणि हा राऊंड सात्विक फॅशनने जिंकलेला आहे आणि पहिला राऊंड सुद्धा सात्विक फॅशनने जिंकला होता। या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात।
तेव्हा आता मामा त्याचबरोबर हे सगळेजण खुश असतात. ईश्वरी सुद्धा अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर खरंच. मग आता सगळेजण तिथं अर्णवला विचारू लागतात की तुम्हाला हे कसं कळलं, कारण तुम्हाला तर चिंध्या दिलेल्या होत्या. मग प्रश्न विचारायचा आहे की अचानक हे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं जुनं मशीन वापरण्याचं रिझन काय आहे. त्या फॅशन डिझायनर ज्या आहेत त्या अर्णवला प्रश्न विचारत असतात. तेव्हा अर्णव त्यांना उत्तर देऊ लागतो की ॲक्च्युली या मशीनशी माझ्या भावना कनेक्टेड आहेत, या मशीनसोबत माझ्या भावना जुळलेल्या आहेत आणि त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला, कारण माझ्या आईचं हे मशीन आहे आणि माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मग तुम्हाला चिंध्या दिलेल्या होत्या, चिंध्या दिलेल्या असतानाही तुम्ही हे डिझाईन कसं काय तयार करू शकलात. तर मी स्वतः आठवण्याचा प्रयत्न केला. मग माझ्या आईने लहानपणी मला सांगितलेलं होतं की कुठलीही गोष्ट टाकून द्यायची नाही आहे, त्याच्यापासून नवीन काहीतरी बनवायचं, आणि तीच गोष्ट माझ्या लक्षात आली आणि त्यानंतर मग मी हे डिझाईन तयार केले आणि जे काय घडलेलं आहे ते तुमच्या समोर इथं आहे हे सांगितलं जातं. आता मात्र बेलसरे तोंडात बोटं घालूनच बसलेला असतो, कारण त्याने जो काय गोंधळ घातलेला आहे त्याची शिक्षा तर त्याला भोगावी लागणारच असते, कारण आजपर्यंत तो फक्त सात्विक फॅशनलाच टार्गेट करत आहे असं सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. इकडे मात्र अर्णव सांगत असतो की त्या मशीनसोबत माझ्या भावना कनेक्टेड आहेत आणि त्यानंतर मी हे डिझाईन तयार केलेलं आहे. त्याचबरोबर अर्णवने जे उत्तर दिलेलं असतं ते उत्तर ऐकून मात्र जजेस त्याच्यावरती इम्प्रेस झालेले असतात. खरं तर अर्णवला जे दिलेलं फॅब्रिक वगैरे या सगळ्या गोष्टी, त्याच्या प्रत्येक राऊंडमध्ये झालेला डिस्टर्बन्स, म्हणून तर त्याला एक्स्ट्रा पॉईंट देण्यात आलेले असतात. ते त्याच्या जिद्दीचे, त्याच्या चिकाटीचे असतात, कारण त्याने तेवढ्या चिकाटीने ते पूर्ण केलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की अर्णव राजे शिर्के काय करू शकतो. इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही आहेत आणि अर्णवने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं खरं तर चिंध्यांपासून ड्रेस तयार करणं एकतर एवढा वेळ वाया गेलेला होता, एवढं सगळं झालेलं होतं, आणि त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी एकत्र आलेले असतात. अंजली मामा यांनी सुद्धा तेवढीच मदत केलेली असते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता आहेत. सगळे बाहेरून ही स्पर्धा पाहत आहेत, त्यांना सुद्धा खूप छान वाटत आहे. फायनली अर्णव आणि ईश्वरी हा राऊंड जिंकलेले आहेत आणि आता पुढच्या राऊंडमध्ये पोहोचलेले असतात. खरं तर त्यांचं सगळीकडे कौतुक होत असतं. म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीच्या वाटेत जेवढे काटे टाकले जातील तेवढे अर्णव आणि ईश्वरी अगदी कणखर होऊन पुढे येत आहेत आणि प्रत्येक संकटाचा ते सामना करत आहेत. ह्या गोष्टी क्लिअर होऊ लागलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ज्या पद्धतीने अर्णव आणि ईश्वरीने प्रत्येक सामना तिथे पास केलेला असतो, प्रत्येक गोष्ट केलेली असते, आणि त्याचबरोबर इकडे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण करणारे त्रास देणारे तर भरपूरच आहेत. तर इकडे आकाश आणि नम्रता हे सुद्धा जिंकलेले आहेत, म्हणून नम्रता आकाशला मिठी मारते, कारण ते सुद्धा पुढच्या राऊंडमध्ये गेलेले असतात. इकडे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी पाहिलं मगाशी कोणीतरी काय करत होतं ते, म्हणजेच हे सगळं जे काय आहे ते ईश्वरीने पाहिलेलं आहे असं ईश्वरीचं म्हणणं असतं. अर्णवने अगदी ईश्वरीने सांगितलेलं होतं त्या पद्धतीने जर सुईत धागा ओला जात नसेल तर त्याला थोडी थुंकी लावायची, असा जो सल्ला दिलेला होता तो अर्णवने ऐकलेला असतो, म्हणून ईश्वरी त्याचं कौतुक करत असते. अर्णव हसत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही लहान असताना पाहिलं नाही का तुमच्या आईला गोधडी वगैरे शिवताना, मग ती गोधडी ज्या पद्धतीने शिवली जाते असं मी इकडून बोलत होते. अर्णव म्हणत असतो की मला त्याच गोष्टी आठवल्या आणि त्यानंतरच हे सगळं झालंय. म्हणजे तूच बोलत होती, तुझी बडबड. तेव्हा ईश्वरी म्हणते, असं आहे का, माझी बडबड तुम्हाला त्रास देत होती, असं जेव्हा ईश्वरी म्हणते आणि रागाला जाते तेव्हा अर्णव म्हणतो, का ऐकून तरी घे. ईश्वरी म्हणते, बाद झालं, माझी बडबड वाटते ना तुम्हाला, मग कशाला ऐकून घेऊ तुमचं काय, काही गरज नाही आहे मला तुमच्याशी बोलायची, असं ईश्वरी इकडे ठामपणे सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, जरा ऐकून घे ना मला काय म्हणायचं आहे ते. पण आता ईश्वरी मात्र पेटून उठलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की नाही, तुमचं जे काय चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही. नम्रता म्हणत असते की आम्ही दोघं जिंकलो याचा मला आनंद झाला आहे, पण अर्णव आणि ईश्वरी जिंकायला नको होते, कारण ते जिंकल्याचं मला दुःख होते, असं नम्रताचं म्हणणं असतं. म्हणजे आता नम्रताला असं वाटतंय की हे आपल्याला टफ कॉम्पिटिशन देतील आणि आता हेच जिंकणार. म्हणजे स्वतःवरती विश्वास कमी आहे ना तिला, कारण स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे
त्यामुळे तर तिला त्याच्यावरती काहीच भरोसा वाटत नाहीये. फक्त तिला वाटतंय की ईश्वरी आली की आपण हरणार आहे. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव काय चीज आहेत हे तिला चांगलंच माहिती आहे. पण आपल्याच घरातली आपलीच बहीण, आपल्याच बहिणीचा नवरा आहे हे सुद्धा तिला येत नाही. तिला फक्त एवढंच माहिती आहे की कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशन हेच तिला करायचं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सौदामिनीला खूप राग आलेला असतो आणि सौदामिनी म्हणत असते की जे काही चाललेलं आहे ते अजिबात योग्य नाही. आणि असं म्हणत ती तिच्या ऑफिसमध्ये असते. अचानक तिथे तिथे एक बिल्डिंग म्हणजे एक कन्स्ट्रक्शनचं एक मॉड्यूल असतं ते आणून ठेवलं जातं. म्हणजे मोठी कंपनी आहे, वरती सात्विक फॅशनचा लोगो आहे, अशा पद्धतीने तिथे लावलं जातं. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा ईश्वरी मागून तिथं आलेली असते, तिने ते पाठवलेलं असतं. आता हिला प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे आणि मग काय करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्याच वेळेस आता ईश्वरी हे सगळं बोलत असते. तेव्हा सौदामिनी म्हणते तू इथं काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही कसं आहे माहिती आहे का, तुम्ही इतक्या खेळी खेळून झाल्या, तुमचे पपेट पाठवून झाले, सगळं झालं, पण मला एक कळत नाहीये की तुमचा जो माज आहे ना तो कमी करायचा. कारण तुम्हाला वाटत असेल की हे सगळं जे काही चाललंय ते आमच्या लक्षात येणार नाहीये. तुम्ही माझ्या डोळ्याच्या बाबतीत काय केलं, मशीनच्या बाबतीत काय केलं, हे सगळं आम्हाला माहिती आहे. ती म्हणते पुरावा पुरावा कुठे तुझ्याकडे. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणते की पुरावा कोर्टाला लागतो, पुरावा आम्हाला लागत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणत ईश्वरीने तिला चांगलीच लायकी दाखवलेली असते. ईश्वरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची. ईश्वरीने अक्षरशः तिचा हात धरलेला असतो आणि जणू काही आता तो हात पिरगळून टाकते की काय, तोडून टाकते की काय, अशा कंडिशनमध्ये तो हात असतो. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की असं काय करतेस तू, तुला कळतंय का. तेव्हा ईश्वरी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंदोरी झटका दाखवला ना तिथल्या तिथं तोंडावर पडाल. तुमच्या तोडीस तोड होतं कोणतरी हे सुद्धा आठवणार नाही तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल तुम्ही ज्या पद्धतीने वागताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही या सगळ्यातून तुम्हाला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय शांत राहणार नाही. आम्हीच जिंकणार आहोत हे पण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, बोलत आहात ते तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. असं म्हणत ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं की आमचं सात्विक फॅशन तुम्ही कधीच बळकावू शकत नाही. त्यानंतर ईश्वरी आता घरी आलेली आहे आणि घरी आजी वाट बघत असते. आजीला सगळं सांगितलं जातं की कुठला राऊंड कसा झाला, काय झालं. मग आजी म्हणते चला देवाला नमस्कार करा. मग अर्णव ईश्वरी देवाला नमस्कार करतात, आजीला नमस्कार करतात. मग मामाला नमस्कार करायचा असतो. तेव्हा मामा म्हणतो राहू दे, कारण तिथं केलाय तेवढाच भरपूर झाला, कारण तू नमस्कार करशील याच्यावर विश्वासच बसत नाही. मग आता सगळे तयारीला असतात. तेव्हा अंजली सांगू लागते की खरंच म्हणजे एवढी विचित्र कंडिशन तिथं झाली होती, ते मशीन सगळं तुटलेलं होतं, पण ईश्वरीमुळे हे सगळं शक्य झालं. तेव्हा ईश्वरी मात्र सांगू लागते की नाही हे सगळं शक्य झालं ते म्हणजे आकाश भाऊजींमुळं. आकाश भाऊजी तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी होता, पण तुमचा वेळ वाया जाईल किंवा काय या कोणत्याच गोष्टींचा विचार तुम्ही केला नाही. तुम्ही डायरेक्ट हातातलं काम सोडून ते मशीन दुरुस्त करण्यासाठी तिथं आलात आणि या सगळ्या गोष्टी घडू शकलेल्या आहेत. आकाश म्हणत असतो की मी काहीच नाही केलेलं, कारण आपण सगळेजण करतोय ना ते आपलं घरासाठी करतोय असं तो सांगत असतो. तेव्हा नम्रता म्हणते की चला म्हणजे सुरू झाली यांची 108 माळाची जपाची माळ, कारण यांना फक्त अर्णव आणि ईश्वरीच दिसतात कौतुक करायला. खरं तर अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात जर प्रॉब्लेम नसते, त्यांच्या स्पर्धेमध्ये प्रॉब्लेम आले नसते, तर त्यांचंही नॉर्मलच वाटलं असतं ना. मग कशाला ईश्वरीचं जादा कौतुक झालं असतं. संकट तर नम्रता आणून ठेवते आणि आता कौतुक झालं तर राग येतो. अशा पद्धतीची अवस्था या नम्रताची चाललेली आहे. तिला फक्त तिचा स्वार्थच बघायचा आहे आणि त्यासाठी ते वाटेल ते करायची तयारी असते. तेव्हा म्हणते की आई कुठे गेलेत काय माहिती, जर आई असत्या तर त्यांनी तरी आमचं कौतुक केलं असतं ना. पण इथे वेगळंच चालू आहे सगळं, कारण यांना सगळ्यांना फक्त अर्णव आणि ईश्वरीच दिसत आहे असं नम्रताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मामा म्हणतो की हो. आजी म्हणते की चला तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्या सगळ्यांसाठी आज गोडाचं जेवण बनवणार आहे. ईश्वरी म्हणते की त्याची काही गरज नाही आजी, तुम्ही आराम करा, मी बनवेल, नमुताई माझ्या मदतीला आहे. अंजली म्हणते मी पण जाईल त्यांना मदत करायला. पण आजी म्हणते की नाही तुम्ही ऐकणारच नाही आहेत का, मला माझ्या हाताने तुम्हाला खाऊ घालायचं आहे ना. तेव्हा मात्र मामा म्हणतात की बरं झालं चला, म्हणजे
ॲटलिस्ट आज इथे वल्लरी तरी नाही आहे, त्यामुळं आई तू बनव गोडाचं जेवण, नाहीतर ती तिखट वल्लरी इथं असल्यानंतर त्या गोडाच्या जेवणाचा काहीच उपयोग होत नाही. तेव्हा मामा नंतर अर्णवला म्हणतो की अर्णव चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, कारण इथे जाऊन काहीच उपयोग नाही आहे, कारण चल तू रूममध्ये, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. मग मामा अर्णवला घेऊन येतो आणि अर्णवला म्हणू लागतो की हे बघ, हे सगळं जे काही आहे ना, हे समोर आहे हा रक्ताचा डाग. नक्की काय आहे मला माहीत नाही आहे. मी वल्लरीला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला काहीच सांगितलेलं नाही. कारण त्या दिवशी जेव्हा स्पर्धेचा पहिला दिवस होता ना, त्याच दिवशी मी पाहिलं आहे. मग मामा आणि अर्णवला असं वाटू लागतं की कशाचा डाग आहे, नक्की काय आहे, लागलं तर नाही आहे ना, कोणी इंज्युअर तर नाही आहे ना, असं डोक्यात सुरू झालेलं असतं. आता इकडे अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी कॉल करून बघतो, असं म्हणत अर्णवने आता मामीला कॉल लावायला घेतलेला असतो. तेव्हा मात्र इकडे अर्णव फोन लावतो आणि त्याच वेळी इकडे अर्णव म्हणतो की मामी, मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि त्याचबरोबर नक्की काय झालं आहे हे विचारायचं होतं. तेव्हा मात्र इकडे जेव्हा फोन केलेला असतो तेव्हा मात्र वल्लरीच्या शिट्ट्या वाजतात, कारण स्पष्टपणे हे सगळं जे काय आहे ते घडलं नाही. तर इकडे वल्लरीला आनंद कसा होईल ना, कारण वल्लरी म्हणत असते की काय होऊन बसले, मी जर माझं सगळं सत्य सांगितलं असतं तर हे सगळं बाहेर आलं असतं, असे विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव सात्विकाचा फोटो हातात घेऊन बसलेले आहेत आणि त्या फोटोसोबत ते बोलत असतात, तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते काही झालं तरीही सात्विक फॅशनला आम्ही काहीच होऊ देणार नाही, तुमच्या नावाची कंपनी ही आपल्यासोबतच असेल, असं बोललं जात असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, मला कळत नाही आहे की हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुमच्या लक्षात येतं आहे का, काही झालं तरीही आपल्याला शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असं इकडे ईश्वरी सांगत असते. आणि मग मात्र अर्णवला ती सांगते की काही झालं तरीही आपण आपली सात्विक फॅशन वाचवायचीच आहे, कोणी कितीही अडथळे आणले तरी. आता इकडे नम्रता म्हणत असते की आईंना फोन करते, म्हणून तिनं वल्लरीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की काय करावं लागेल जिंकण्यासाठी. त्यावरती वल्लरी म्हणते, तुला जर जिंकायचं असेल तर तुला अर्णव ईश्वरीला हरवावं लागणार आहे, त्यासाठी काय करायचं ते बघ. आणि दोघींमध्ये अगदी निवांत असं बोलणं चाललेलं असतं. ते आपल्याला म्यूट दाखवलेलं आहे, म्हणजे नक्कीच अर्णव ईश्वरीच्या बाबतीत कांड असणार आहे. त्यानंतर इकडे सौदामिनीने एक काम केलं आहे, ते म्हणजे त्या आयोजकाला बोलवून घेतलेलं आहे आणि त्या आयोजकाला ती धमकी देत आहे, त्याला सांगत आहे की तुम्ही जे काही केलेलं आहे ते बरोबर आहे आजपर्यंत, पण मला महत्त्वाची गोष्ट पाहिजे, ती म्हणजे आता इथून पुढे काय करणार आहात. अर्णव ईश्वरी या राऊंडमध्ये जिंकू नये यासाठी तुमच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहे. तो मात्र आयोजक घाबरलेला असतो, कारण सौदामिनीने रिव्हॉल्वर काढून त्याच्या डोक्यालाच लावायला सुरुवात केलेली असते, म्हणून तो बिचारा घाबरून जातो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.